आज कॉलेजमध्ये एवढ्या सह्या दिल्या की विचारूच नका बाबा. तो विषय काय झाला सर्व काही सांगतो आपला ब्लॉग शॉट पर्यंत बा. जय महाराष्ट्र मित्रांनो. आज सकाळी कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल होतं म्हणून मी आलो कॉलेजमध्ये आल्यावर सगळ्यात पहिले तर क्लासमध्ये आल्यावर सरनं जो पेपर दिला तो 20 मार्काचा पेपर लिहून घेतला, कारण की ते आहे आमचे इंटरनलचे मार्क. तो पेपर दिल्यानंतर सरनं घेतला आमच्या सह्या, मग त्या सह्या बी दिल्या बाबा. मग आले बा आमचे दुसरे सर, त्याला द्यायचं होतं प्रॅक्टिकल. मग 2 दिवस कंटिन्यू प्रॅक्टिकल लिहिलं आपण. काही विषय का आपला. सरले प्रॅक्टिकल देऊन दिलं. मग आम्हाला 12वीच्या हॉल तिकीट साठी सही द्यायला लागत होती, मग त्या बी सह्या देऊन दिल्या. आज खरंच राजा एवढ्या सह्या दिल्या ना की तुम्हाला काय सांगू. कोणती बी सर असो त्याला फक्त आमची सहीच पाहिजे होती. नंतर बाबा कॉलेज संपलं, नंतर आलो मी डायरेक्ट डेपोत आल्यावर आपल्या पोटाचा निरोप घेतला आणि मी आलो डायरेक्ट नाश्ता करायला आलो तर आपला मित्र भेटला, त्याला आपल्या ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं. मग केला मी नाश्ता करून लागलो आम्ही आमच्या रोडनं. गाडीत पेट्रोल कम होतं म्हणून आलो डायरेक्ट पेट्रोल पंपावर येऊन पेट्रोल टाकून घेतलं गाडीत. मग लागलो घराच्या रस्त्यानं. आज घरी नाही चाललो, जरासं आपल्याला खल्लार मार्ग जायचा आहे, कारण की तिथं आपल्याला एक सिनेमॅटिक व्हिडिओ काढून द्यायचा होता. आपल्यासोबत एक मित्र होता, त्याचं गाव आल्यावर त्याला सोडून दिलं आणि मग आलो डायरेक्ट लोकेशनवर. याच्यासोबत कसा काय व्हिडिओ पाहिजे ते सर्व बोलून घेतलं. नंतर केला इच्छा शूटला सुरुवात. जेवढ्या मला क्लिपा लागत होत्या आळव्या तेवढ्या सब काढून घेतल्या. आपला शूट कंप्लीट करेपर्यंत येणं नाश्ता बी घेऊन आले आपल्यासाठी. मग तर काही विचारूच नका बाबा, मस्त पैकी नाश्ता करून घेतला. नंतर दादा गेले घरी आणि मी आलो वेदांत भाऊच्या साईडवर. या दादासोबत वेदांत भाऊनच ओळख करून दिली ती. आता यायचे जेवढे बी व्हिडिओ लागले ते आपल्याच हातातून बनणार आहे. आता हा कोराला काम, याचं काम झाल्यानंतर आम्ही जातो घरी. याचं काम पूर्ण झालं आणि मग आणला येणं चहा. मग मस्तपैकी चहा पेलो आणि आम्ही लागलो आता घराच्या रस्त्यानं. भेटू मग आपल्या अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत आपल्या अकाउंटला फॉलो नसेल केलं तर फॉलो करून टाका.